जिल्ह्यात 13 पैकी तब्बल 11 गट शिक्षणाधिकारी अनेक वर्षांपासून प्रभारी अधिकाऱ्यांचा समुपदेशन करण्याचा प्रशासनावर अतिरिक्त ताण. बुलढाणा जिल्ह्यात गेल्या अनेक वर्षांपासून शिक्षण विभागाची धुरा ही प्रभाऱ्यांच्या खांद्यावर असल्याचं पाहायला मिळत आहे. जिल्ह्यातील एकूण 13 तालुक्यांपैकी तब्बल 11 तालुक्यांमध्ये गट शिक्षणाधिकाऱ्याची पदे रिक्त असून त्या ठिकाणी प्रभारी अधिकारी कार्यरत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. वारंवार वरिष्ठ कार्यालयांकडे रिक्त पदे भरण्यासंदर्भात पाठपुरावा करून देखील पदे भरली जात नसल्याने विस्तार अधिकारी किंवा कनिष्ठ प्रशासन अधिकाऱ्यांकडे पदभार देण्यात आला आहे. याच प्रभारी अधिकाऱ्यांच्या समुपदेशनासाठी प्रशासनावर अतिरिक्त ताण येत आहे. जिल्ह्यातील सिंदखेड राजा आणि मोताळा तालुका वगळता इतर सर्व 11 तालुक्यांमध्ये प्रभारी अधिकारी गट शिक्षणाधिकाऱ्यांचे कामकाज पाहत आहेत. ही रिक्त पदे भरण्यासाठी लोकप्रतिनिधी देखील पूर्णपणे अपयशी ठरल्याचं पाहायला मिळत आहे. बुलढाणा जिल्ह्यामध्ये 13 गट आहेत, म्हणजे 13 तालुके आहेत आणि 13 तालुक्यांपैकी 2 ठिकाणी गट शिक्षणाधिकारी नियमित कार्यरत आहेत. 11 ठिकाणची पदं रिक्त आहेत. आपण या 11 ठिकाणी त्या तालुक्यातले शिक्षण विस्तार अधिकाऱ्यांना तात्पुरत्या स्वरूपात प्रभार दिलेला आहे किंवा ज्या ठिकाणी शिक्षण विस्तार अधिकारीचं पद कार्यरत नाही त्या ठिकाणी पंचायत समितीचे सहाय्यक गट विकास अधिकारी किंवा कनिष्ठ प्रशासन अधिकाऱ्याकडे आपण पदभार दिलेला आहे. मात्र या सगळ्या लोकांकडून जाणीवपूर्वक चांगलं काम करून घेण्यासाठी त्यांचं समुपदेशन करणे, त्यांना शासनाच्या योजना समजावून सांगणे या प्रकारचं कामकाज करून घेतलं जातं. तसंच माननीय आयुक्त शिक्षण कार्यालयाकडे जिल्ह्यातल्या रिक्त पदांची संख्या कळवण्यात आलेली आहे आणि ही रिक्त पदांच्या संख्येनुसार माननीय आयुक्त महोदयांनी वेळोवेळी होणाऱ्या राज्यस्तरीय विषयांमध्ये याची दखल घेतलेली आहे आणि लवकरच या रिक्त पदांच्या संदर्भामध्ये माननीय आयुक्त कार्यालयामार्फत आणि माननीय शासनामार्फत उचित कार्यवाही केली जाईल आणि ही रिक्त पदे तात्काळ भरली जातील यासाठी आमचा पाठपुरावा देखील सुरू आहे.